नमस्कार. नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया भोगीची भाजी. त्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत. गाजर, हरभरे, पापडी, शेंगा, पापडीच्या बिया, बटाटा आणि वांगी. तुमच्याकडे जे भाज्या असतील ते तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी कढईत 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. ह्याच्यात आपण घालूया थोडा कढीपत्ता. कढीपत्ता चांगला तडतडला का आपण जे भाज्या घेतलेल्या आहेत ते आपण ह्या तेलामध्ये सोडूया आणि भाज्या सर्व आपल्याला चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. सर्व भाज्या चांगल्या फ्राय करून झाल्या तेलात तर आपण ह्याच्यात काही मसाले घालूया. तर त्यासाठी ते 2 टेबलस्पून आपण घालूया काश्मीरी मिरची पावडर. त्याच्याने रंगही फार छान येतो आणि तिखटही नसते. आणि 1 टेबलस्पून भरून घालूया कांदा लसूण मसाला. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तो तुम्ही दुसरा मसाला कुठला तुमचा घरचा असेल तो घालू शकता. आणि 1 टेबलस्पून भरून घालायचं आहे धने पावडर. आता ही सर्व मसाले आणि भाज्या आपण चांगलं मिक्स करून घेऊया व चवीप्रमाणे मीठ घालूया. तुम्ही मसाले तुमच्या किती तुम्ही भाजी बनवता त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता हे सर्व मिक्स झालेलं आहे. ह्याच्यात आपण घालूया 1 ग्लास भरून पाणी आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया. आणि कुकर आपलं शिट्ट्या होईल तोपर्यंत आपण इथे बाकीचे मसाले तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल. त्याच्यात मी ओल्या नारळाचा पाव तुकडा घेतलेला आहे आणि छोटा मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे. तुम्ही जास्त भाजी बनवत असाल तर हे सर्व प्रमाण तुम्ही वाढवू शकता. कांदा आणि खोबरं चांगलं असं भाजून झालं का ह्याच्यात आपण अर्धी वाटी घालूया शेंगदाणे. शेंगदाणे चांगले आपण भाजून घेऊया तेलामध्ये. आणि आता आपण गॅस बंद करूया व ह्याच्यात आलं आणि तीळ घालूया. गॅस बंद करून तीळ घालूया नाहीतर आपले तीळ सगळे करपून जातील. आता हे सर्व आपण गरम कढईतच चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, शेकून घ्यायचं आहे आणि थंड करून आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. आपली इथे शिट्टी पण झालेली आहे. कुकर उघडूया. मस्त छान असा रंग आलेला आहे आणि आपल्या भाज्याही शिजलेल्या आहेत. बघा बटाटा चांगला असा शिजलेला आहे आपल्या. आता आपण काय करूया, जे आपण मसाले वाटून घेतलेलं आहे खोबरं आणि तीळचा ते सर्व ह्याच्यात ओतूया आणि ह्याला फक्त आपल्याला मिक्स करून एक उकळी आणायची आहे का आपली भाजी तयार. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा व अवश्य अशा प्रकारे एकदा भाजी बनवून बघा. बनवायलाही सोपी आहे आणि चवीलाही फार छान लागते. आपली तिळाची भाकरी व भोगीची भाजी तयार आहे.